नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती. आणि इथे पुण्याला राहायला आल्यापासून 2 टाईम पाणी येतं. सकाळी बरोबर 6:30ला पाणी येतं आणि संध्याकाळी 8ला येतं. तर पाणी 6:30ला आल्यावर किती गाढ झोपेत असलं तरी पाण्याचा आवाज एवढा असतो, त्या आवाजाने माणूस उठतं बरोबर. तर मी उठून लगेच बाथरूममध्ये जाते, बाथरूमचं पाणी भरत घेते आणि इकडे मशीन लावून घेते. पाणी भरेपर्यंत मशीन होते, पाणी भरून होतं, लाद्या वगैरे होतात, अंघोळ होते. तोपर्यंत बरोबर 8 वाजतात. तर आता 8 वाजलेले आहेत. कपडे माझी एकदा झालेले आहेत. आता बेडशीट लावायच्या आहेत. तर त्या 2-3 दिवसाच्या बेडशीट मी साठवून ठेवते आणि मग नंतर एकदमच धुते. तर मग आता बेडशीट मी आज मशीनीत टाकून ठेवते. उद्या सकाळी पाणी आलं की लगेच मशीन लावायची आणि बेडशीट धुवायच्या. मग कपडे 2 दिवसाची साठवून ठेवायचे. म्हणजे आज दिवसभर जेवढे कपडे पडतील, उद्या दिवसभर जेवढे कपडे पडतील ती साठवून ठेवायची आणि परवा धुवून टाकायची. तर काल मी दवाखान्यात गेले होते. दवाखान्यातून येते वेळेस आम्ही झुडिओला गेलो. तर तिथून मला सँडल आणि त्यांना शूज घेऊन आलो आणि मुक्ताने तिच्यासाठी मुक्ताला रक्षाबंधनसाठी एक ड्रेस घेऊन आलो आणि थोडं मेकअपचं सामान तिने घेतलं तिच्यासाठी. तर हे मी माझ्या मिस्टरांना जे शूज घेतले, तर साईडलाच एक रिलायन्स डिजिटल मार्केट होतं. तर तिथे शूज आहे ना 6,000ला होते. सेम होते, क्वालिटी वगैरे सेम, सर्व सेम होतं. पण थोडंफार फरक असेल तरी पण मग तिथे 6,000ला ते शूज होते. आणि हे शूज आम्हाला झुडिओमध्ये 499ला का 799ला भेटले. आणि मला जे घेतले ती 499ला मला भेटली. तर सकाळचा आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे. नाश्ता बरोबर 9 वाजता पेशंटला द्यायचा असतो. तर 9 वाजता जेवण वगैरे झालेलं आहे. चहा वगैरे सर्व पिऊन झालं. आता दुपारच्या जेवणाची तयारी करते. तर आपण पुरणपोळ्या बनवतो त्यावेळेस जी आमटी बनवतो चण्या डाळीची, तर ती करते. चणा डाळ रात्रीच भिजत घातली होती. चणा डाळ थोडीशी आमटी करते, कुकरला लावून 1-2 शिट्या काढून घेते. नंतर मग मसाला करते आणि मसाला करून जशी आपण पुरणपोळ्यांची आमटी करतो तशी करणार आहे. आणि थोडी चणा डाळ ठेवलेली आहे, त्याच्यात बटाटा टाकून सुकी चणा डाळीची भाजी, चपाती, भात असं दुपारचं जेवण करायचं आहे. आत्ता वाजलेले आहेत 12. आता पटकन 1 वाजेपर्यंत जेवण उरकून घेते. आणि हे पीनट बटर मी पहिल्यांदाच बनवलं. म्हटलं जाऊ दे, मुक्ताला असं बाहेरचं खायला खूप आवडतं म्हणून असं काही ना काहीतरी करत असते. तर हे चॉकलेट फ्लेवरचं पीनट्स बटर बनवलेलं आहे. खूप छान झालं होतं. त्यानेसुद्धा खाल्लं एका चपातीला लावून. मुक्ताने एका चपातीला लावून खाल्लं. तर मी थोडक्यात त्याची कसं बनवलं ते सांगते. पहिल्यांदाच बनवलं म्हणून जास्त बनवलं नाही. म्हणलं खाते की नाही किंवा आवडतं आहे की नाही, चांगलं होतं आहे की नाही, म्हणून मी थोडंसंच घेतलं होतं. एक छोटी वाटी असते ना, त्या वाटीत शेंगदाणे घेतले होते. चिमूटभर मीठ टाकलं होतं, 1 चमचा साखर टाकली आणि 1 चमचा कोको पावडर टाकली होती आणि 1-2 चमचे मी त्याच्यामध्ये तूप टाकलं आणि ते मिक्सरला मस्त फिरवून घेतलं. खूप छान चवीला झालेलं पीनट बटर. आता हे रात्री बनवलं होतं. रात्री तिने 1 चपाती खाल्ली, माझ्या मिस्टरांनी 1 चपाती खाल्ली त्याच्याबरोबर. आणि हे राहिलेलं आहे ते म्हटलं आज देईल, चपाती बनवेल तेव्हा तिला लावून चपातीला. पहिल्यांदाच बनवलं. एवढं काही अवघड नाही. मला आधी असं वाटायचं की अवघड आहे, पण सोपीच पद्धत आहे. जास्त बनवलं असतं मी जर फ्रीज घरी घेऊन आले असते ना, तर फ्रीजमध्ये कसं काचेच्या बाटलीत भरून ठेवलं की ते राहतं, 8 दिवस राहिलं असतं. पण आता माझ्या घरी मी ते फ्रीज आणलेलं नाही म्हणून मी फक्त 2 दिवसाचंच बनवलं. अर्धी कपडे सुकत घातली होती आणि अर्धी खुर्चीमध्ये तशीच राहिली होती. तर तिकडं कुकर लावला डाळीचा आणि इकडे पटकन कपडे सुकत घालायला घेतले. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.